माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन करते. परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग वंदन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आपणास पण साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती. स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे. आपण माझे प्रेरणास्थान पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. निरूपणाचा विषय दासबोध. दासबोधाच्या अंतर्गत दशक 17वा आणि समास 3रा चालू आहे. श्रवण निरूपण. श्रवण निरूपणा अंतर्गत काल 11 ओव्यांचं आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे की श्रवण म्हणजे काय, नेमकं श्रवण कशाला म्हणतात. वेदांत तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असं म्हणतात. आणि वेदांत तात्पर्याचा निश्चय कोणता आहे? जीव ब्रह्म ऐक्य. वेदांत तात्पर्याचा हा निर्णय आहे, हा निश्चय आहे. आणि ह्या निश्चय हा होण्यासाठी फक्त श्रवण श्रवण आणि श्रवण आणि श्रवणाच्या माध्यमातून विचार. म्हणून श्रवण हे साधन आहे आणि श्रवण साधन आहे म्हणजे विचार हे पण साधन आहे. म्हणून समर्थ म्हणत की ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जाण का श्रवण निश्चयेसी. परमार्थाचं साधन कोणतंय की ज्याने पूर्ण समाधान होईल, ते श्रवण हे साधन आहे. आणि ते साधन निश्चयपूर्वक जर आम्ही केलं, श्रवण निश्चयपूर्वक जर केलं तर त्याला अंगी श्रवण असं म्हणतात. निश्चयपूर्वक श्रवणाला अंगी श्रवण असं म्हणतात. जे जे ऐके वेदांत श्रवण, ते अंगे होत जाणं आपण. जे जे आम्ही वेदांत श्रवण ऐकतो, वेदांत श्रवण करतो, ते आमच्या अंगीभूत झालं पाहिजे. आणि हेच अपरोक्षत्वाचे लक्षण. काय म्हणतात नाथ महाराज, हेच अपरोक्षत्वाचे लक्षण आहे. सत्यत्वे जाणं अतिशुद्ध. सत्यत्वे जाणं अतिशुद्ध. आणि म्हणून याला श्रवण असं म्हणतात. हे श्रवण कसं असावं? गुरुमुखी असावं. गुरुमुखी असावं म्हणजे श्री गुरूंच्या मुखामधून हे श्रवण व्हावं. अध्यात्म विद्या श्री गुरूंच्या मुखातून श्रवण करावी हो. आणि अशी अध्यात्म विद्या श्री गुरूंच्या मुखातून जर आम्ही ग्रहण केली तर मग मात्र श्रवण घडे उपरती. श्रवणाने उपरती घडते. बद्धाचे मुमुक्षु होती. श्रवणात किती ताकद आहे बघा. बद्धाचं मुमुक्षु पण होतं, उपरती होते. म्हणजे बद्ध जो असतो त्याला मुमुक्ष, तो मुमुक्षाकडे वाटचाल करतो. आणि मुमुक्षाचे साधक होती. मुमुक्ष जे असतात ते साधक होतात. नेमसी चालती. आणि मग साधक त्या नेमानी, नित्य नेमानी चालतो. इतकं श्रवणामध्ये ताकद आहे. मग श्रवण कसं करावं? इकडून ऐकलं तिकडून, इकडून तिकडून, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असं करावं का? नाही. त्यासाठी एक गोष्ट आपण नेहमी सांगतो, 4 मूर्तींची. 4 मूर्ती हुबेहूब असतात. सुंदर, अत्यंत सुंदर. आणि राजा म्हणतो बिरबलला सांग, अत्यंत सुंदर अशी मूर्ती कोणती आहे? सगळं सारखं असतं, काहीच बदल नाही. पण मग बिरबल हुशार. आणि बिरबल एक तार घेतात. कानातून घालतात, दुसऱ्या कानातून निघते. ही मूर्ती सुंदर नाही. दुसरं तार, दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घालतात. तो तार सरळ जिभेतून बाहेर येतो, तोंडातून बाहेर येतो. महाराज, ही पण मूर्ती चांगली नाही. मग तिसरी मूर्ती, कानामध्ये तार घातल्याबरोबर ती आतमध्ये हृदयापर्यंत जाते. महाराज, सगळ्यात चांगली मूर्ती ही. कशावरून रे बिरबला? महाराज,
ह्या घाटणीचा जो मनुष्य आहे तो ऐकल्यावर आपल्या अंतरंगात ते स्थिर करतो आणि आपलं जीवन घडवतो. आणि जो आपलं जीवन घडतो ते सुंदर जीवन आहे. आणि तीच व्यक्ती सुंदर असू शकते. बाकीचं सौंदर्याला काहीही अर्थ नाही. की जे अनित्य आहे सौंदर्य, जे नाशवान आहे त्या सौंदर्याला काही अर्थ नाही. ही मूर्ती सगळ्यात सुंदर आहे. माझी मूर्ती केव्हा सुंदर होईल? ज्या वेळेला श्रवण हे अंतरंगामध्ये रुजेल, ते आम्हाला पचेल आणि अंगी लागेल, तेव्हा ती सुंदर मूर्ती बनेल. कोणाची हो? आमची. आणि म्हणून अवघेची ऐकावे. समर्थ म्हणतात ते सगळं ऐकावं परंतु सार शोधून घ्यावं. सगळं ऐकावं आणि त्यातलं सार शोधून घ्यायचं आणि असार ते जाणून त्यागावं. असार गोष्टी जाणून त्याचा त्याग करायचा. ह्याला श्रवण भक्ती असं म्हणतात. ही श्रवण भक्ती आमच्याकडून व्हायला पाहिजे. आणि ही श्रवण समर्थांनी सांगितलंय की ह्या श्रवण भक्तीमध्ये, या श्रवण निरूपणामध्ये अद्वैत ग्रंथाचं जे श्रवण आहे हे कसं व्हायला पाहिजे? हे अत्यंत सूक्ष्म बुद्धीने व्हायला पाहिजे. सूक्ष्म आणि काटेकोर विचार करायला पाहिजे. आता काल सूक्ष्म आणि काटेकोर विचार सांगितला. धान्याचं उदाहरण पण दिलं. संत महंतांची उदाहरणं दिली की ते फक्त अध्यात्म विद्येसाठीच त्यांनी जीवन खर्ची घातलं. सूक्ष्म आणि काटेकोर विचार म्हणजे काय हो? हा मला पूर्णपणे लक्षात घ्यावा लागेल की सूक्ष्म विचार म्हणजे नेमका काय. सूक्ष्म विचार म्हणजे काय? एखादं फूल पाहिलं, सूक्ष्म विचार कसा करायचा हे सांग. एखादं फूल पाहिलं, फूल पाहिल्याबरोबर त्या फुलामध्ये आम्ही रंग रूपामध्ये, सुगंध, रंग, रूप सगळ्यामध्ये रमलो, म्हणजे स्थूलामध्ये रमलो. आणि आता त्या फुलाबद्दल आम्हाला सूक्ष्म विचार करायचा आहे. हे फूल कुठे आलं? झाडाला आलं. झाड कुठून आलं? पृथ्वीमधून आलं. मग ही पृथ्वी कुठून आली? आपापासून पृथ्वी तयार झाली. आप तेज मधून तयार झालं. तेज वायूमधून तयार झालं आणि वायू आकाशामधून तयार झालं आणि आकाश आत्मना आकाशा संभूत. आकाश आत्म्यापासून तयार झालं. म्हणजे या फुलाचं, हे फूल मला जे दिसत आहे, या सगळ्याचं अधिष्ठान या फुलाचं काय आहे? आत्मा आहे. फुलापासून मी सूक्ष्म विचार केला आणि काटेकोर विचार केला. फुलाचा सूक्ष्म विचार केला, काटेकोर विचार केला आणि कुठपर्यंत पोहोचलो? आत्मतत्वापर्यंत पोहोचतो. ह्याला सूक्ष्म आणि काटेकोर विचार असं म्हणतात. कापड पाहिलं, सुंदर, खूप आवडलं कापड, फार आवडलं कापड. आता त्या कापडातून मनच निघत नाहीये. मग आता मन तर काढायचंय, मन निघत नाहीये. त्या कापडाबद्दल तर सूक्ष्म विचार चालू झाला. कापड कशाचं बनलंय? तंतूपासून. परत या पद्धतीने सूक्ष्म विचार करायचा. तंतू, झाडापासून झाड, पृथ्वीमध्ये पृथ्वी, असं करत 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 आत्म्यापर्यंत यायचं. आणि कापडाचे अधिष्ठान काय आहे? कापडाचे अधिष्ठान आत्माच आहे. तो मी आहे. माझ्या अधिष्ठानावर हे कापड आहे असं म्हटल्यानंतर त्या कापडाची आसक्ती कमी होईल की नाही? याला सूक्ष्म आणि काटेकोर विचार असं म्हणतात. जेवढं जेवढं दृश्य वस्तू आहे त्या सगळ्या दृश्य वस्तूमध्ये आत आणि बाहेर ब्रह्मतत्व भरून आहे. असा सतत विचार करत राहणं म्हणजे सूक्ष्म आणि काटेकोर विचार करत राहणं आहे. आणि असं अद्वैत तत्वज्ञान जे आहे हे आम्हाला सूक्ष्म आणि काटेकोर विचार अध्यात्मशास्त्रामध्ये करावा लागतो. म्हणून अद्वैत कुसरी विरळा जाणे असं समर्थ आम्हाला सांगतात आहे की कसं
अद्वैत ग्रंथाचं श्रवण कसं करायचं आणि कुठपर्यंत करायचं हे पण सांगतात. वाचत सुटायचं नाही. थांबा थांबा, ऐका ऐका. आधीच ग्रंथ सोडू नका. आधीच म्हणजे आधी म्हणजे कशाच्या आधी? जोपर्यंत आम्ही सार असार नित्य नित्य आत्मनात्म विवेक नेहमी करत नाही, तो आमच्या नेहमी अंगवळणी पडत नाही. जोपर्यंत तो विचार आमच्या अंगवळणी पडत नाही, विवेक आमच्या अंगवळणी पडत नाही, अंगीभूत होत नाही, त्याला सहजता येत नाही, जोपर्यंत विवेकाला सहजता येत नाही, तो अंगीभूत होत नाही, असं जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला ग्रंथ सोडता कामा नये. तोपर्यंत आम्ही ग्रंथ सोडायचा नाही, असं समर्थांचं स्पष्टपणे मत आहे. म्हणून थांबा थांबा, ऐका ऐका. म्हणून समर्थ म्हणतात आहे की शास्त्र शुद्ध विचार वारंवार करायचा, सूक्ष्म आणि काटेकोर विचार करायचा, आणि ग्रंथाचा शास्त्र शुद्ध विचार वारंवार करायचा. कसा शास्त्र शुद्ध विचार करायचा? हे सगळं जे देहादी जगत आहे, त्या देहादी जगताचे जे व्यापार चालले आहेत, ते सगळे व्यापार कोण चालवतो? सगळे व्यापार ईश्वर चालवतो. शास्त्रशुद्ध विचार पण करायचा. कसा शास्त्रशुद्ध विचार आहे ते सांगते. सूक्ष्म आणि काटेकोर विचार सांगितला, आता शास्त्रशुद्ध विचार सांगते. सगळ्या जगताचा व्यापार कोण चालवतो? व्यवहार कोण चालवतो? ईश्वर चालवतो. मग ईश्वर जर हा सगळ्या जगताचा, देहादी जगताचा, ब्रह्मांडाचा व्यवहार जर चालवतो, तर हा ईश्वर कसा आहे? त्याचं अधिष्ठान कोणाच्या अधिष्ठानावर हा चालवतोय? आत्म्याच्या अधिष्ठानावर चालवतोय. तो मी आहे. कोण? आत्मा मी आहे, ईश्वर मी नाही. लक्षात घ्या, मी ईश्वर नाही. मला ईश्वर भाव कधीच ईश्वर भावामध्ये थांबता येणार नाही. चांगदेव महाराज ईश्वर भावामध्ये होते म्हणून 1400 वर्ष आपलं आयुष्य त्यांनी लांबवलं. ज्या दिवशी त्यांना आत्मविचार मिळाला, आत्माच ब्रह्म आहे, तेव्हा त्यांनी लगेच आपला देह ठेवला. ईश्वर भावामध्ये असल्यामुळे आपलं आयुष्य ते पुढे ढकलत होते. 1400 वर्षापर्यंत पुढे ढकललं त्यांनी. त्या दिवशी कळलं ईश्वराचे अधिष्ठान ब्रह्म आहे आणि ते मी आहे, त्यांनी लगेच आपला देह सोडला. याला म्हणतात शास्त्र शुद्ध विचार. आणि हा शास्त्र शुद्ध विचार कुठून आला? श्री गुरूंकडून आला होता. माऊलींनी चांगदेव 65 सांगितलं, 65 श्लोकामध्ये सगळं समजावून सांगितलं. मुक्ताईचा त्यांना अनुग्रह झाला, गुरुमुखातून श्रवण झालं. म्हणून शास्त्र शुद्ध श्रवण, सूक्ष्म काटेकोर श्रवण हे गुरुमुखातूनच हवं. म्हणजे आम्हाला सूक्ष्म काय कळतं, काटेकोर काय ते कळतं. आणि अशा पद्धतीने आम्ही विचार करावा, शास्त्र शुद्ध विचार करावा. ह्या पृथ्वीवर मोठे मोठे संत होऊन गेले, मोठे मोठे नेते होऊन गेले, सगळ्यांची चरित्र पण आहे, आपण ती सगळी वाचतो पण त्यांचं मोठेपण जे आहे, त्या मोठेपणाचं अधिष्ठान कोणामुळे मोठेपण आहे? त्या आत्म्याच्या सत्तेमुळे आहे. आता आम्ही त्यांच्या चरित्राच्या प्रभावामध्ये न राहता आत्मसत्तेच्या प्रभावामध्ये राहू. आणि त्यांनी जसं ती प्राप्त केलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही प्राप्त करायला प्रवृत्त होऊ. नाही तर मग संतांची चरित्र वाचायची आणि काय संत मोठे, काय संत मोठे, काय त्यांचा त्याग आहे, काय त्यांचं वैराग्य, काय त्यांची भक्ती आहे, बस त्यांचे गोडवे गात आणि आमचं काय, आमचं काय नाही ठणठणाट. म्हणून संतांची चरित्र का वाचायची? ती चरित्र वाचल्यानंतर
त्यांनी जी आत्मस्थिती प्राप्त केली आहे ती आत्मस्थिती मला प्राप्त करायची आहे. हे सगळं आत्म्याच्या सत्तेमुळे शक्य होत आहे. आणि तो आत्मा मी आहे. यासाठी त्या चरित्रांचा अभ्यास करायचा हो. आणि म्हणून शास्त्रशुद्ध विचार चालू आहे आत्म्याबद्दलचा. श्रवण शास्त्रशुद्ध अशा पद्धतीने करायचं. म्हणजे संतांच्या चरित्राचं श्रवण सुद्धा करताना शास्त्र सोडायचं नाही, सूक्ष्मता सोडायची नाही, काटेकोरपणा सोडायचा नाही. अजिबात सोडून चालता कामा नये. माऊलीचं चरित्र वाचतोय, फक्त माऊलीचा मोठेपणा गायचा, पण त्यांनी ज्या पद्धतीने ती मिळवला, तो मोठेपणा मिळवला, ती प्रसिद्धी मिळवली, त्या मार्गाचा आम्ही कधी विचारच करत नाही. फक्त मोठेपणा घालण्याचं सगळं आयुष्य, त्यांचा जय जयकार करण्याचंच आयुष्य. असा जय जयकार नुसता जय जयकार करून होणार नाही. तर जय जयकाराच्या मागे तो जय जयकार कशाचा आहे, कोणाचा आहे, कोणामुळे होतो आहे हे लक्षात घ्यायचं आणि ते तत्व मी आहे आत्मरूप होण्याचा प्रयत्न करायचा आणि जाणायचं. हे आत्मतत्व जे आहे ना, हे सामान्य रूपाने सगळीकडे व्यापून आहे. शास्त्रशुद्ध विचार चालू आहे की नाही? शास्त्रशुद्ध विचार करताना हा विचार करावाच. मी आता आपल्याला सूक्ष्म, काटेकोर आणि शास्त्रशुद्ध विचार कसा असतो हे सांगते. समर्थांच्या ओवींच्या माध्यमातून समर्थांनीच मांडलाय हा विचार कसा करावा. तस्मात विचार करावा, त्याप्रमाणे विचार करावा असं समर्थ म्हणतात. त्याप्रमाणे म्हणजे शास्त्राप्रमाणे. आणि म्हणून जेथा आत्मा नाही दाट तेथे अवघे सरसपाट. आत्म्याविण बापुडे काष्ठ काय जाणे. 14वी ओवी पहा. शास्त्रशुद्ध विचार आत्म्याबद्दलचा कसा. आत्मा सामान्यपणे सगळीकडे व्यापून आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात. आत्मा हा सामान्यपणे सगळीकडे व्यापून आहे आणि विशेषत्वानी तो जीवसृष्टीमध्ये आहे. म्हणजे काय? विशेष रूपाने तो जीवसृष्टीमध्ये आहे म्हणजे काय? आणि ज्या ठिकाणी तो विशेषत्वाने प्रगट नसतो ते सगळं अचेतन जड असतं. कठीण कठीण मांडणी हो शास्त्राची. शास्त्र शुद्ध विचार आहे की नाही, म्हणजे आधी शास्त्र मांडावं लागेल की नाही, म्हणून शास्त्र मांडलं. म्हणून आत्मा सामान्य रूपाने व्यापून आहे सगळीकडे. तो जडालाही व्यापून आहे, तो चेतनालाही व्यापून आहे. व्यापून आहे, परंतु अंतःकरण, ज्या जीवसृष्टीला अंतःकरण आहे त्या अंतःकरणामध्ये तो विशेषत्वानी असतो. बुद्धीमध्ये पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, कुटस्थाचं चिदाभास. म्हणून अंतःकरणामध्ये त्याचं विशेषत्वानी प्रगटीकरण असतं. विशेषत्वानी अंतःकरणाच्या माध्यमातून आत्म्याची अभिव्यक्ती होत असते. आणि म्हणून विशेषत्वानी तो जिथे जिथे असतो अंतःकरणाच्या, जिथे अंतःकरण तिथे तो विशेषत्वानी, आणि ते सगळं चेतन असल्यासारखं भासत. म्हणून हा जो पेन आहे हा अचेतन जडच आहे, कारण ह्यात अंतःकरण नाही. पेनाला अंतःकरण नाही, म्हणून त्यात आत्मा विशेषत्वानी नाही. म्हणून पेन हा माझ्या हातातून आपल्या हातात आपोआप येणार नाही. तो आपल्याला माझ्या हातातून घ्यावाच लागेल, तेव्हाच तो पेन आपल्या जवळ येईल. असं हे अचेतन जड तत्व अचेतन जड आहे. आणि आत्म्याची अभिव्यक्ती अंतःकरणाच्या माध्यमातून होते. म्हणून आता विशेष अहम आणि सामान्य अहम काय आहे पाहावं लागेल की नाही. विशेष आत्मा, दारावर बेल वाजली, कोण आहे?
मी आहे, सामान्य मी आहे, सामान्यपणे म्हणतो. मग आपण म्हणतो अहो मी म्हणजे कोण? मग ते सांगतात मी म्हणजे मी मी कोण आहे? आहे पोस्टमन. हा, आता पोस्टमन सांगणं हे विशेषत्वाने सांगणं झालं. कुरिअरवाला सांगणं हे विशेषत्वाने सांगणं झालं. माझं नाव अमक अमक आहे, मी आपला स्नेही आहे, हे विशेषत्वाने सांगणं झालं. म्हणून सामान्यपणे आत्मा सगळ्यांना व्यापून असतो, पण विशेषत्वाने तो फक्त जीवसृष्टीमध्ये असतो, अष्टधा प्रकृतीमध्येच असतो. आणि हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. जड आणि चेतनाला व्यापून आत्मतत्व आहे, म्हणून ते सर्वत्र आहे, सदा आहे आणि सम आहे. शास्त्र शुद्ध विचार आत्म्याबद्दलचा श्रवण, शास्त्र शुद्ध श्रवण करायचं, अशा पद्धतीचं श्रवण माझ्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की विवेकी सज्जन, आपल्याला ते विवेकी सज्जन म्हणतात आहे. विवेकी म्हणतात आहे कारण आपण विवेक करतोय हे त्यांना पक्क माहिती. आणि म्हणून ते म्हणतात की आत्मज्ञानासारखं दुसरं श्रेष्ठ ज्ञान या पृथ्वी तलावर तरी नाही. ज्या पृथ्वी तलावर दुसरं आत्मज्ञानाशिवाय दुसरं ज्ञान नाही, हे आम्ही जाणून घ्यायचं. आणि जे सर्वश्रेष्ठ आहे त्याच्या मागे लागायचं. उगीच थातूर मातूर ज्ञानांच्या मागे का लागायचं? थातूर मातूर ज्ञानांच्या मागे लागतो आणि म्हणून मग आम्हाला आत्मज्ञान संपादन करायला वेळच मिळत नाही. तो काय करतो, ती काय करते, शेजारी काय सुरू आहे, गावात काय चालू आहे, थातूर मातूर ज्ञान गोळा करायचा प्रयत्न करतो. म्हणून मग आम्हाला वेळ मिळत नाही, बाकीचं आत्मज्ञानासाठी वेळच मिळत नाही. काय करावं, वेळच मिळत नाही. दुपारच्या वेळेला माझ्याकडे लोकच येऊन बसतात. कशासाठी? गाव गप्पा करायला. आणि काय सांगतात? गावातल्या सगळ्या इत्तमभूत बातम्या सांगतात. आज कुठे मारामारी झाली, आज कुठे खुनाखुनी झाली, आज कुठे चोरी झाली, आज कुठे कार्यक्रम झाला, आज कोणाचा सत्कार झाला. कसं आम्ही शास्त्रशुद्ध विचार, काटेकोर विचार, सूक्ष्म विचार करू शकू? हो, अजिबात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या जो व्याप आहे, उपद्व्याप आहे, हा उपद्व्याप जोपर्यंत आम्ही थांबत नाही तोपर्यंत आम्हाला आत्म्याचा व्याप कळत नाही. आत्मा सामान्य रूपाने व्यापून आहे हे आम्हाला कळत नाही. म्हणून हे सगळे उपद्व्याप आधी आम्हाला बंद करावे लागतात. आणि उपद्व्याप बंद करण्यासाठी कोणते उपद्व्याप आहे, कोणते व्याप आहे, हे श्रवणाच्या माध्यमातून जाणून घ्यावं लागतं. शास्त्र शुद्ध श्रवण, शास्त्र शुद्ध विचार आम्हाला करावा लागतो. म्हणून समर्थ आम्हाला शास्त्र शुद्ध विचार आज 16व्या ओळीपासून परत देणार सुरू केलंय. पृथ्वी, आप, तेज हे सुद्धा अचेतनच आहे. पृथ्वी इतकेच आप आणि तेज अचेतन आहे. मग हे तिन्ही कुठून आले? आधी आकाशाची निर्मिती झाली आणि त्या आकाशापासून हे सगळी भूतपूर्वची तयार झाली. पण हे आकाश आत्म्यापासून, म्हणून ते या सगळ्याहून वेगळं आहे. तिन्हीहून, चारीहून ते वेगळं आहे. ते मी आहे. आता पंचमहाभूती जेवढं जेवढं काही तयार झालेलं आहे, देहादी जग पंचमहाभूतांपासून तयार झालंय, ते सगळं अचेतन जड आहे. मग आता त्याच्यामध्ये मी किती रमायचं? ते सगळं अनात्म आहे, ते सगळं असार आहे. मग असाराचं, अनात्म्याचं चिंतन आम्ही किती करायचं? या पेनाचं किती चिंतन केलं मी. रोज
पेन घेऊन बसते हो समोर, तासन तास चिंतन करते की हा पेन कसा आहे, निळा आहे, पांढरे पट्टे लागलेले आहेत, छान कांडी आहे. किती केलं तरी एवढंच फक्त चिंतन होईल, त्यापेक्षा जास्ती काहीच होणार नाही चिंतन. आणि ते चिंतन मला काय देईल? काही देणार नाही. तो पेन खुश होईल का? अजिबात नाही. खुश होऊन खूप दिवस चालेल का? अक्षय पेन राहील का? अजिबात नाही. त्यात जेवढी कांडी आहे तेवढेच दिवस तो चालणार. ते झालं की त्याचं काम झालं. तो मला दुसरा पेन आणून देणार आहे का? अजिबात नाही. मग याचं चिंतन किती करावं? विचार करायचा. किती चिंतन करावं? अजिबात करू नये. व्यवहारापुरतं करावं. मला लिहायला पेन हवाय, हा चांगला पेन आहे, घ्यावं, छान सुवाच्य अक्षरात लिहावं, परत ठेवून द्यावा. त्याच्याकडे परत विचार करून नाही, नाही हा पेन की नाही मला मिळाला पाहिजे. हा आपला पेन आहे का? फार सुंदर आहे हो पेन, असं म्हणायचं. माझ्याजवळ नाही असा पेन. म्हणजे कुठेतरी मनामध्ये त्याच्याबद्दलची आसक्ती तयार झाली. त्याला शास्त्रशुद्ध विचार म्हणत नाही. हा पेन सुद्धा पंचमहाभूतांपासून तयार झालाय, म्हणजे हा तितकाच अचेतन आहे, असा विचार करायचा. आणि प्रत्येक दिसणारी दृश्य वस्तू पंचमहाभौतिक आहे. आणि अशा ह्या पंचमहाभूताच्या पलीकडे आम्ही जेव्हा जाऊ आणि शास्त्र विचार आम्ही करू, तेव्हा आत्मदर्शन होईल. तेव्हा आत्मदर्शन होईल. मग कसा करायचा शास्त्र विचार? वायू, आकाश, गुणमाया, प्रकृती पुरुष, मग मूळ माया, आणि मग त्यांचा सूक्ष्म निश्चय करणे. त्यांचा सूक्ष्म निश्चय मग करणे किती अवघड आहे. म्हणजे हे सगळे जे आहे पंचमहाभूतांची निर्मिती कशी झाली? मूळ मायेपासून, आणि मूळ माया ब्रह्मापासून, ब्रह्माच्या अधिष्ठानावर, आणि ते मी आहे. सूक्ष्म विचार, काटेकोर विचार, शास्त्रीय विचार, तिन्ही महत्वाची गोष्ट लिहून घ्यावं. तिन्ही शब्द: सूक्ष्म विचार, काटेकोर विचार आणि शास्त्रीय विचार. तिन्ही माझ्याकडून जर नीट होत असतील तर अद्वैत ग्रंथ माझ्या अंगी मुरेल, अंगी श्रवण होईल, माझ्या अंगी लागेल. तोपर्यंत लागणार नाही, अंगी श्रवण होणार नाही. किती महत्व आहे पहा अंगी श्रवणाला, एवढा महत्व अंगी श्रवणाला. असं अंगी श्रवण जोपर्यंत आमचं होत नाही, असं सूक्ष्म श्रवण जोपर्यंत होत नाही. सूक्ष्म श्रवण केनाने आपल्याला शिकवलंय की कानाचा कान, डोळ्याचा डोळा, प्राणाचा प्राण. तो विचार करायचा, ते सूक्ष्म विचार आहे. तो शास्त्रशुद्ध विचार आहे. कानाचा कान, आपण गाढ झोपले असताना आपल्याला ऐकू येतं का? अजिबात नाही. कान तर जागेवर आहे, तरी कानी ऐकू येत. कारण कानाच्या माध्यमातून जे आम्हाला ऐकू येतं, तो ऐकू येण्याचे तत्व आहे ते निद्राकालीन त्याचा लय झालेला असतो. शास्त्रशुद्ध विचार म्हणून जो जगाचा नयनांचा नयन, जगाच्या नयनांचा नयन जो आहे, तो जगाच्या घ्राणांचे घ्राण, घ्राणांचे घ्राण जो आहे, म्हणजे ना जो जगाच्या श्रवणाचे श्रवण, जो श्रवणाचे श्रवण आहे, रसनेची जाण, रसना जो का, रसनेची सुद्धा जाण ज्याच्या अधिष्ठानावर आहे ते मी आहे. सूक्ष्म विचार. मग प्रत्येक नयनाचा नयन, डोळा बघतोय
काय बघतोय? सगळं रूप बघतोय, दृश्य बघतोय. त्या दृश्यात हरवायचं की त्या दृश्याच्या अधिष्ठानामध्ये हरवायचं? दृश्याच्या अधिष्ठानामध्ये आम्ही एकरूप व्हायला पाहिजे. आम्ही दृश्यात एकरूप होतो आणि मग ते मोबाईल मध्ये बंदिस्त करायला जातो हो. म्हणजे द्वैत परत ओढवून आणतो. एकरूप होण्याचा प्रयत्न करता करता द्वैत येतो तिथे मोबाईलच्या रूपाने आणि द्वैतात फसतो. सूर्यास्त आणि मी फोटो घेतो, सेल्फी घेतो. त्या सेल्फीत रमण्यापेक्षा सेल्फी एकमेव अद्वितीय असा आत्मस्वरूप सेल्फी त्यामध्ये रमायचं. पण त्यात रमायचं असेल तर आम्हाला श्रवण शास्त्र शुद्ध विचार करावा लागेल. तसं श्रवण करावं लागेल. केवढी जबाबदारी आहे श्रवणाची. आहे की नाही जबाबदारी श्रवणाची? आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की सूक्ष्म विचार करायचा. आता सूक्ष्म विचार कसा करायचा ते सांगून आले समर्थ. सूक्ष्म विचार करताना नामरूपात्मक जितकं जितकं काही आहे त्या नामरूपाच्या मागे न लागता, नामरूप सगळी माईक आहे आणि त्या माईकाच्या मागे न लागता त्या नामरूपाच्या मागे असणारं जे अस्ति भाती प्रिय हे तत्व आहे, त्या अस्ति भाती प्रियचं अधिष्ठान सतचित आनंद आहे. ते मी आहे. सूक्ष्म विचार, सूक्ष्म विचार. पेन आहे, दिसत नाही स्पष्ट. हा दिसतो. पेन आहे, याला पेन हे नाम आहे आणि असा लांब याला रूप आहे, नामरूप. या नामरूपामध्ये आपण रमतो. सुंदर पेन आहे, फार छान पेन आहे, केवढ्याचा आहे, कुठून आणला, या नामरूपामध्ये रमलो. नामरूपामध्ये न रमता आता आम्ही या नामरूपाचा विचार न करता हे नामरूप माईक आहे असा सगळ्यात पहिले विचार करायचा. त्याच्यानंतर ही प्रक्रिया सांगते आहोत सूक्ष्म विचाराची. प्रक्रिया लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक वेळा ती करायची, सूक्ष्म विचार करायचा. म्हणजे आजच्या समासाचं आपलं जे देणं आहे ते पूर्ण होईल. माईक, नामरूप माईक आहे. आता या पेनाला हा आकार जो आहे, लांब आकार आहे, जरा जाड आहे, छान. हा जो आकार आहे हा आकार असाच राहिलाय बनवल्यापासून, तो बदलला नाही. म्हणजे ह्या पेनाच्या आकाराला अस्ति ही ईश्वराची सत्ता आहे आणि म्हणून हा आकार असाचा असाच राहिला. कारण हा पेन कशापासून बनवला? ज्या मटेरियल पासून सगळं बनवलाय ते सगळं ईश्वराने तयार केलेलं मटेरियल आहे. याचं अस्तित्व कोणामुळे आहे? मग ईश्वरामुळे. हा पेन बनवायला जे काही मटेरियल लागलं, जे काही सगळं लागलं ते ईश्वराने तयार केलेलं आहे. म्हणून ईश्वरापासून हा पेन, म्हणजे याला अस्तित्व जे आहे हे ईश्वरामुळे आहे, अस्ति आहे. नामरूपाच्या मागे काय आहे? अस्ति आहे, अस्तित्व आहे. प्रत्येक रूपाला अस्तित्व आहे. एक आता हा पेन आहे हे मला कळलं, हे ज्ञान मला झालं. ही काडी आहे नाही, हे काय आहे? हा पेन आहे असं मला सांगण्यात आलं, म्हणजे मला ज्ञान झालं याच. म्हणजे हे ज्ञान मला झालं, कोणामुळे झालं? ईश्वरामुळे झालं. भाती, ईश्वराचं भाती तत्व आहे म्हणून मला हे ज्ञान झालं. आणि त्या भातीचं अधिष्ठान चित आहे. सच्चित मधला चित रूप आहे, म्हणजे आत्मा आहे. त्याच्या अधिष्ठानावर मला याचं ज्ञान झालं आणि हा पेन मलाच पाहिजे. हा मला प्रिय आहे खूप, किंवा हा मला अप्रिय आहे.
हा नसून प्रिय किंवा असून प्रिय, काही असलं तरी प्रियच आहे. हे प्रियत्व कुठून आलं? हे प्रियत्व ईश्वर सत्तेपासून आलं. ईश्वराने कोणापासून घेतली हो प्रियत्वाची सत्ता? ब्रह्मापासून घेतली प्रियत्वाची सत्ता. ब्रह्म आनंद रूप आहे. हा पेन माझ्याजवळ असेल तर मला आनंद होतो की नाही? आणि हा पेन मला बिलकुल आवडत नाही, तर हा नसेल तरी आनंद होतो की नाही? बरं झालं त्यांना देऊन दिला पेन, तुम्हाला बिलकुलच आवडत नव्हता, म्हणजे तुम्हाला असूनही प्रिय नसूनही प्रिय, म्हणजे आनंद आहे की नाही? आनंद कोणाचं स्वरूप आहे? ब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणजे सतमुळे याला अस्तित्व आहे, चितमुळे याचं ज्ञान मला होतं, आणि आनंदामुळे हा मला हवासा वाटतो किंवा नकोसा वाटतो. असे नामरूप हे मायेतले आहे, अस्तिभाती प्रिय ईश्वरी सत्तेतले आहे, आणि सच्चित आनंद हे परमार्थाच्या सत्तेतले आहे, पारमार्थिक सत्तेतले आहे. ते मी आहे असा प्रत्येक वेळेला, प्रत्येक दृश्य वस्तूच्या वेळेला मला विचार करावा लागेल. त्याला सूक्ष्म विचार असं म्हणतात. आणि असा सूक्ष्म विचार जेव्हा आम्ही करू, तेव्हा आमचे सगळे संशय नष्ट होतील. आम्ही निसंशय होऊ. निसंशय आम्हाला व्हायचा आहे. आणि म्हणून आम्हाला शास्त्रशुद्ध विचार प्रत्येक वेळेला करायचा. कितीतरी समर्थांनी शास्त्रशुद्ध विचाराचे दाखले दिले, प्रत्येक ओवीत दाखले देऊन आम्हाला पटवून सांगितले की शास्त्रशुद्ध विचार याला म्हणतात, शास्त्रशुद्ध विचार ह्याला म्हणतात, सूक्ष्म विचार ह्याला म्हणतात. आणि म्हणून मूळ मायेचा पण निराश झाला पाहिजे. मूळ मायेपर्यंत आम्ही येतो, इथेच थांबतो. ईश्वराचा चौथा देह याचाही निराश झाला पाहिजे, याचाही निराश झाला पाहिजे. याचा निराश ज्या वेळेला होईल, ब्रह्म अधिष्ठान आहे हा निश्चय होईल, त्याच वेळेला आम्ही जीवनमुक्त होऊ आणि धन्य धन्य होऊ. आणि म्हणून जे ऊर्ध्वगती समर्थ म्हणतात, की जे ऊर्ध्वगतीने वर येतात याला ऊर्ध्वगती असं म्हणतात. म्हणजे वर कशापर्यंत? आत्म्यापर्यंत जायचं, याला ऊर्ध्वगती म्हणतात. ऊर्ध्व मूल, अधशाख. ऊर्ध्व मूल, मूल कुठे? ऊर्ध्व म्हणजे वर आहे. वर म्हणजे आकाशात का? नाही हो, सर्वश्रेष्ठ आहे. वर म्हणजे सर्वश्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ असं एकच गोष्ट आहे, ती म्हणजे परमात्म तत्व, ती म्हणजे ब्रह्मतत्व, ते मी आहे. असा विचार जेव्हा आम्ही करू, त्यावेळेला तेव्हाच आम्हाला मोक्ष मिळेल. आणि आम्ही जर वृत्ती ज्ञानामध्ये, नामरूपात्मक पदार्थामध्ये जर रमू, वृत्ती ज्ञान म्हणजे वृत्तीने होणारं ज्ञान, याच्यात जर आम्ही रमू, नामरूपामध्ये जर आम्ही रमू, तर मात्र आम्ही जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकल्याशिवाय राहणार नाही. विचार कसा करायचा? हा पुरुषार्थ माझा मला करायचा आहे. माझा मला परमार्थ पुरुषार्थ करायचा आहे. माझा घास मला गिळायचा आहे. श्री गुरु मला मऊ मऊ घास खाऊ घालतात हो, पण गिळावं मलाच लागतं. मलाच गिळावं लागतं. तिथे कोणी येत नाही. अंगी श्रवण पचनी पडाला, मलाच पचनी पडायला पाहिजे. ते माझ्याच मुळे पचनी पडेल. आणि म्हणून जितके आकर्षक पदार्थ आहे, जितके उपयुक्त पण नामरूपात्मक पदार्थ आहे, ते सगळे विनाशी आहे. म्हणून ह्या नामरूपात्मक पसाऱ्यामध्ये न रमता आम्ही त्या नामरूपाच्या मागे असलेली सच्चिदानंदाची जी सत्ता, पारमार्थिक सत्ता आहे, त्यात आम्ही रमायचं. त्याच्यामध्ये आम्ही रमायचं. आणि
ह्या कारणे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. म्हणून सगळं पदार्थ ज्ञान हे ब्रह्मज्ञान आहे. पदार्थ ज्ञान म्हणजे जेवढं काही दृश्य वस्तूमधलं ज्ञान आहे ते सगळं ब्रह्मज्ञान आहे असं वाटतं का आपल्याला? काय सुंदर अमेरिका आहे, पण अमेरिका हे ब्रह्मज्ञान आहे असं कधी वाटतं का? वास्तव एकच आहे आणि ते आत्मा हेच वास्तव आहे, ब्रह्म हेच वास्तव आहे. आणि म्हणून नेहमी वास्तवाचा विचार करावा, नेहमी वास्तवाचा विचार करावा. भावभावनांचा विचार जास्त करू नये. म्हणून आत्मनात्म विचार सतत आम्ही त्याला करायला हवा. नेहमी आत्मनात्म विचार करायला हवा आणि आत्मज्ञान श्रेष्ठ आहे म्हणून त्याचाच ध्यास घ्यावा समर्थ म्हणतात. श्रवणातून काय व्हावं? श्रवणामधून ध्यास घ्यावा, त्याचा निधिध्यासन. किती डोळ्यात तेल घालून आम्हाला ऐकावं लागेल हो आता. आमचं निधिध्यासन होतंय की नाही श्रवणानंतर हे पाहणं कोणाचं काम आहे? माझं काम आहे. तुम्ही श्रवणाच्या माध्यमातून स्वतःला परीक्षण करा. मी बोलण्याच्या माध्यमातून स्वतःला परीक्षण करते की बोलल्यानंतर बोलता बोलता अंगी श्रवण होत आहे की नाही, ध्यास लागतोय की नाही. ध्यास लागला ह्या जीवाला कधी मिळवशी जीवा शिवाला, तो क्षण पदरी पडो मजला स्मरण घडो. तो क्षण पदरात पडण्यासाठी स्मरण आहे आणि निशिदिनी मजला स्मरण घडो, तव घडोघडी मजला स्मरण घडो. हे चित्त सदा तुझे चरणी जळो. असा ध्यास लागतोय की नाही हे माझं मी बघायला हवं. तोपर्यंत ग्रंथ अभ्यास सोडायचा नाही. निधिध्यासन होत आहे की नाही हे मी बघायला हवं. तोपर्यंत थांबा थांबा, ऐका ऐका, ग्रंथ सोडू नका. त्याला श्रवण भक्ती असं म्हणतात. आणि म्हणून समर्थांनी आता पुढच्या 25 आणि 26, 27 मध्ये जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदनाचा विचार मांडलेला आहे. आत्मनिवेदन म्हणजे ऐक्य, म्हणजे जडांच्या जेवढं काही जड पदार्थ आहे त्या जडाच्या माध्यमातून ऐक्य, जेवढं काही चंचल आहे त्या चंचलाच्या माध्यमातून ऐक्य आणि निश्चल तत्वाच्या माध्यमातून ऐक्य. आम्हाला श्रवण करताना याही गोष्टीचा विचार करावा लागतो. श्रवणाच्या माध्यमातून हेही आमचं निवेदन साधलं पाहिजे, ऐक्य साधलं पाहिजे. पदार्थ काया वाचा मी हा अवघाची देवाचा, म्हणजे जेवढं काही जड आहे, जेवढं काही स्थूल आहे हे सगळं देवाचं आहे. आणि मी सुद्धा देवाचाच आहे. माझं जे अचेतन जड शरीर आहे हे भगवंताचंच आहे. त्या भगवंतामुळेच हे सगळं तयार झालेलं आहे. म्हणून अष्टांग योग देह प्रधान आहे. हे पिंड ज्ञान महत्वाचं आहे. आणि हे पिंड ज्ञान जे आहे म्हणजे पिंडाचं ज्ञान जे आहे ते कसं करून घ्यावं? मी काळा आहे, मी गोरा आहे, मी सुंदर आहे, मी कुरूप आहे, मी अशा पद्धतीचं पिंड ज्ञान नाही. पिंड ज्ञान म्हणजे पदार्थ काया वाचा अवघाची देवाचा, याला पिंड ज्ञान असं म्हणतात बरं का, दान नाही. लक्षात घ्या, पिंडाचं दान नाही करायचं, ज्ञान. पिंड ज्ञान महत्वाचं आहे. असं आम्ही अवघाची देवाचा
जड आत्मनिवेदन निश्चित करायला हवं आणि आत्मनात्म विचारावर पटकन यायला हवं. आणि चंचल आत्मनिवेदन सांगतात ते समर्थ आम्हाला, मूळ मायेचे सेवटी हरिसंकल्प मुळी उठी, उपासना योगे मिठी तेथे घातली पाहिजे. उपासनेच्या माध्यमातून उपासनेची मिठी तिथे घालायला हवी. तर उपासनेची, श्रीहरीला उपासनेची मिठी घालायची म्हणजे काय? श्रीहरी कोण आहे? उपासना म्हटलं की श्रीहरी हा ईश्वर आहे. आणि ज्ञान म्हटलं की श्रीहरी हा ब्रह्म आहे, ब्रह्मरूप आहे. उपासनेचा संबंध ईश्वराशी आहे. आत्म्याची उपासना करता येत नाही. आत्मा अनुपास्य आहे. आत्मा हा अनुपास्य आहे, लक्षात घ्यायचं. उपासना ईश्वराची करायची. ईश्वर मूळ माया ही श्रीहरीच्या अनादि संकल्पातून उत्पन्न झालेली आहे. चंचल आत्मनिवेदन आहे. चंचल करता तो जगदीश. जगदीश कसा आहे? हा ईश्वर कसा आहे? हा चंचल आहे. प्राणी मात्र त्याचा अंश. प्राणी मात्र हा त्याचा अंश आहे. त्याचा तोची आपण असं ठाव नाही. परंतु आपल्याला हे माहित नसतो, म्हणून सकल प्रणय जगदीशांचा आहे. चंचल करता तो जगदीश आहे, मी नाही. मी निमित्त मात्र भवसव्यसाची आहे. म्हणून करत्या जीवाने करता ईश्वराची उपासना करायची. उपासना करून म्हणजे ईश्वरावर अनन्य बुद्धी, ईश्वराप्रती अनन्य बुद्धी ठेवणे, याला उपासनेची मिठी म्हणतात. उपासना एका तासाची नाही, काही घंट्यांची नाही, दिवसाची नाही, तासाची नाही. उपासनेची मिठी राहिली पाहिजे. म्हणजे उपआसन, उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे बसणं, मिठी राहिली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ ईश्वर अनन्य बुद्धीने ईश्वराचं भजन करणे. आता ईश्वराशिवाय कोणीच नाही, फक्त ईश्वरच आहे. करता करविता तोच आहे. मी निमित्त मात्र भवसव्यसाची आहे. मी कुटुंबातील एक नगण्य घटक आहे. सगळं सकल करणे जगदीशांचं आहे. मी काहीच करत नाही. करता करविता तो आहे. ईश्वरावर अनन्य बुद्धी असते. ईश्वराप्रती अनन्य बुद्धी असणे म्हणजे ईश्वर सोडून ही बुद्धी कुठेच कशाचाच विचार करत नाही. आपण आज सकाळी पाहिलं, आसित मत्परा रघुपती मती माझी आपुलीशी करावी. समर्थ म्हणतात तेव्हा करुणाष्टकामध्ये, हे रघुनाथा माझी मती ही आपली कर. आपली कर म्हणजे रघुनाथाला आपली कर म्हणतात, म्हणजे ती रघुनाथमय झाली पाहिजे. असं होणं म्हणजे उपासनेची मिठी. त्याला उपासनेची मिठी आहे. आणि श्रीहरीला उपासनेची मिठी मारावी, तेव्हाच ऐक्य साधेल. तेव्हाच ऐक्य साधेल, तोपर्यंत साधणार नाही. चंचल आत्मनिवेदन म्हणजे ईश्वराशिवाय करता करिता ईश्वर आहे. कोणीच करत नाही, मी कोणीच करणारा नाही. सगळं त्याच्या इच्छेने घडतंय. मला वाईट वाटलं त्याच्याच इच्छेने, माझ्या जीवनात आनंद आला त्याच्याच इच्छेने, अनुकूलता प्रतिकूलता त्याच्याच इच्छेने, आज मला पंचपक्वान्न खायला मिळणार आहे त्याच्याच इच्छेने. सकल करणे जगदीशांचे, ईश्वराप्रती अनन्य बुद्धी, त्याला उपासनेची मिठी म्हणतात. ही मिठी आम्हाला मारता आली पाहिजे, तेव्हा ऐक्य साधेल. आणि मग त्यानंतर मात्र या संकल्परूप कारण ब्रह्मापलीकडे
केवळ निर्गुण, निर्मळ आणि निश्चळ ब्रह्म आहे. संकल्परूप कारण ब्रह्म म्हणजे संकल्पातून तयार झालेलं पिंड ब्रह्मांड, याला याच्या पलीकडे निर्मळ, निर्गुण, निश्चळ असं ब्रह्म आहे, ते मी आहे. म्हणून असं ब्रह्मस्वरूप सर्व जीवसृष्टीमध्ये अखंड व्यापून आहे, अखंड व्यापून आहे. ते दृश्याच्या आत आहे, दृश्याच्या बाहेर पण आहे. शास्त्र शुद्ध विचार करणं सुरू आहे बरं का. सगळं आतापर्यंत शास्त्र शुद्ध विचारच सांगितलेला आहे, विचारांचा क्रमच दिलेला आहे. आता ह्या ब्रह्मतत्वाचं पूर्णपणे आकलन झालं, आत्मनिवेदन झालं, की मग मात्र फक्त जे उरतं ते फक्त ब्रह्मच आहे, ते मी आहे. ते दृश्याच्या आतही आहे, दृश्याच्या बाहेरही आहे. माठ असतो, माठाच्या आत आकाश, बाहेर पण आकाश. माठ समजा फुटला तर कुठलं आकाश कुठे जाईल का हो? आत बाहेर या सापेक्ष कल्पना आपल्याला समजण्यासाठी आहे, दृश्याच्या आत आणि दृश्याच्या बाहेर आपल्याला समजण्यासाठी या कल्पना आहेत. आत्मतत्व दृश्याच्या आत बाहेर असं अजिबातच नसतो. प्रत्येक दृश्य वस्तूला अस्तित्व आहे, ते आत्मसत्तेमुळे आहे. ज्ञान जे होतं ते आत्मसत्तेमुळे होतं. त्याचं प्रियत्व जे आहे ते आत्मसत्तेमुळे आहे. ते मी आहे. आता मी दृश्याच्या आतही आहे, दृश्याच्या बाहेरही आहे. आत बाहेर या सापेक्ष कल्पना आहे आम्हाला समजण्यासाठी. म्हणून संत नेहमी वापरतात आत बाहेर, असं काहीच नाही. आणि म्हणून असा आम्ही विचार करायचा की असं हे जे ब्रह्मतत्व आहे, जे आत बाहेर भरून आहे, भरला घनदाट हरी, घनदाट पद्धतीने तो भरलेला आहे. असा जेव्हा आम्ही वारंवार विचार करू आणि विवेक त्यावेळेला ते जागृत ठेवू, त्या विवेक प्रलयाने शाश्वताचा शोध जो आहे हा शोध घेतल्यावर ते कळू लागेल. विवेक प्रलयाने शाश्वताचा शोध घ्यायचा. विवेक प्रलय फार महत्वाचं आहे. समर्थांनी 5 प्रलय दिलेले, 5 प्रलय दिले समर्थांनी. कशामध्ये हो? दशक 10 समास 5 मध्ये पंच प्रलय निरूपणच आहे. निद्रा, मृत्यू हे सगळे विवेक दिलेले. प्रलय, ब्रह्मांडाचा पिंडाचा प्रलय, ब्रह्मांडाचा प्रलय, निद्रा, मृत्यू प्रलय आणि विवेक प्रलय सगळ्यात महत्वाचा आहे. विवेक आणि जीव जेव्हा ब्रह्मरूप तो, तेव्हा जीवाचे शरीर आणि जगताचे शरीर दोन्ही दिसत असले आम्हाला, परस्पर व्यवहार चालू जरी असले तरी ते बाधित झाल्यासारखे असतात. याला विवेक प्रलय असं म्हणतात. देहादी जगताच्या व्यवहाराकडे, त्या देहादी जगताच्या व्यवहाराने आमच्या अंतःकरणावर काहीही परिणाम होत नाही. ते जसे व्हायचे तसंच होणार आहे. आणि असा विवेक प्रलय आम्हाला नेहमी प्रत्येक वेळेला करायचा आणि शाश्वताचा शोध घ्यायचा. पण विवेकाशिवाय हा शोध घेता येणार नाही. पण पिंड आणि ब्रह्मांडाच्या स्थितीखाली आम्हाला विवेक प्रलय करावा लागेल. विवेकाने प्रलय करावा लागेल. कशाचा प्रलय करावा लागेल? पिंड ब्रह्मांडाचा. म्हणजे कसा करायचा? पिंड आणि ब्रह्मांड हे दोन्ही मिथ्या आहे आणि यांचं अधिष्ठान सत्य आहे, ते मी आहे. अशा पद्धतीने जो आम्हाला शाश्वतता शोध लागल्यानंतर समर्थ म्हणतात आता ग्रंथ सोडायला हरकत नाही.
आता ग्रंथ सोडायला हरकत नाही, कारण सतत निवाडा करायची सवय झालेली आहे. आता खुशाल ग्रंथ बाजूला ठेवा. शास्त्र शुद्ध, सूक्ष्म आणि काटेकोर विचार एकदा अंगी बांधला की मग आम्हाला ग्रंथ सोडायला हरकत नाही. ग्रंथाची काहीही आवश्यकता नाही. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टम. कोणाचं वाक्य आहे? डॉक्टर काकांचं वाक्य आहे. आणि अशा पद्धतीने आमचं श्रवण हे आत्मनिवेदनापर्यंत गेलं पाहिजे. हे समर्थांचं आमचं अत्यंत कळकळीचं सांगणं आहे हो. वेदांत तात्पर्याच्या निर्णयापर्यंत आमचं श्रवण जाऊन पोचलं पाहिजे. रोजचं, एका दिवसाचं नाही, रोजचं. आणि अशा पद्धतीने अंगी श्रवण आपल्या सगळ्यांचं व्हावं ही श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ काकू. सुनीता रामकृष्ण हरी. अपर्णाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण खूप आनंद झाला. रामकृष्ण हरी माई. रामकृष्ण हरी.